महाराष्ट्र शासनानं समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत घरपट्टी, पाणीपट्टी तसेच दिवाबत्ती या करात थकबाकीदारांना 50% सवलतीचा जो परिपत्रक काढलाय तो कौतुकास्पद आहे। त्यामुळे शासनाचे आभार मानतो। तर नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं घरफाळासोबत पाणीपट्टी, दिवाबत्ती यामध्येही सवलत दिलं पाहिजे असे मत नृसिंहवाडीचे युवा नेते सागर धनवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। तर आज नागरिकांनी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीस निवेदन दिले। त्याचा योग्य विचार योग्य पद्धतीने झाला पाहिजे। लोकांचे भले होत असेल त्या बाजूने मी राहणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीने थकबाकीदार यांना शासन नियमानं सवलत द्या। तसेच जे नियमित कर भरतात त्यांचा विचार केला तर ग्रामपंचायतीचेही आभार मी मानेन असंही शेवटी सागर धनवडे यांनी सांगितलंय। महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीसाठी जो जी.आर. लागू केला आहे की पाणीपट्टी आणि इतर घरफाळा यासाठी जे 50% निर्णय ग्रामपंचायतीने सूट द्यावी त्याबद्दल मी शासनाचा पहिला आभार मानतो आणि अभिनंदन करतो। त्यानंतर वाडी तीर्थक्षेत्र ग्रामपंचायत असल्यामुळे वाडीत येणारी भाविकांची संख्या बघता पाणीपट्टी किंवा पाण्याची योजना यासाठी ग्रामपंचायत बरेच प्रमाणात खर्च करते। या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा आणि ग्रामपंचायतीमध्ये येणारे भाविक आणि यांच्या सोयीसाठी जे आम्ही काय निर्णय आहे शासनाचा तो निर्णय आम्ही अतिशय चांगला घेणार आहे आणि आता आम्ही ऑलरेडी शासनाच्या निर्णयाला आम्ही अनुकूल असून आम्ही शासनाच्या निर्णयाची बांधील आहे आणि आम्ही जो निर्णय घेणार आहे आज आम्ही जर आमच्या सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, आमच्या गटाचे सगळे सदस्य असतील हे बसून आम्ही आज निर्णय घेणार। तो निर्णय हा ग्रामपंचायत जो निर्णय घेणार तो ग्रामस्थांच्या हिताचा घेणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी सुद्धा 50% माफ करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे। कारण यापूर्वी ग्रामपंचायतीला ज्यावेळी पेयजल योजना पाहिजे होती त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी सुद्धा 20 लाख रुपये हे आपल्याकडचे भरून ग्रामपंचायतीला पेयजल योजना चालू केल्या। त्यामुळे माझं असं मत आहे की ग्रामस्थांना पेयजल योजनेसाठी पाणीपट्टीला सुद्धा 50% सूट द्यावी आणि जर ग्रामपंचायतीने पाणीपट्टीला 50% सूट दिली तर शासनाच्या बरोबरच ग्रामपंचायतीचे सुद्धा अभिनंदन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही आणि ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घेणे हेच ग्रामपंचायतीने योग्य आहे। कारण गावातील वातावरण बघता कारण त्या शासनाच्या निर्णयाची संपूर्ण ग्रामस्थांनी कौतुक केले, मी सुद्धा अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी 50% करावी आणि बाकीचे सुद्धा विचार करून ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय घ्यावा एवढीच माझी विनंती आहे। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।